हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भादोले इथल्या म्हसोबा फाट्याजवळ श्रीरामनगर येथील प्रवीण गुरुदेव मनवाडे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी गुरुदेव मनवाडे यांच्या गळ्याला विळा लावून तिजोरीतील 1,48,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले, तर अन्य 6 ठिकाणी चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला. ही घटना सोमवार पहाटे 4च्या दरम्यान घडली. हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे म्हसोबावाडी फाट्याजवळ श्रीरामनगरमध्ये प्रवीण गुरुदेव बनवाडे हे पत्नी आई वडिलांच्या सह राहत आहेत. वडील वयस्कर असल्याने त्यांना ऐकू येत नाही. आई वडील खालच्या मजल्यावर तर प्रवीण हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. सोमवारी पहाटे 4च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दाराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कोणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर महादेव मनवाडे जागे झाले. चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला विळा लावून धमकावत तिजोरीतील 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 3 ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची फुले, 5 ग्रॅम सोन्याची मणिमंगळसूत्र आणि 40 ग्रॅम वजनाचा चांदीचा मेखला असा सुमारे 1,48,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पलायन केले. तत्पूर्वी चोरट्यांनी सुजीनानामळा, यशवंतनगर, राजी पाटील गल्ली, वाठा रोड, गाव भागातील आशुतोष नारायण पाटील, विश्वास अर्जुन पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश बापू कोळी, भिकाजी काटकर, अभिजित नांगरे यांच्या घरात चोरी केली. पण या ठिकाणी त्यांना कोणताही मुद्देमाल सापडला नाही. त्यामुळे चोरट्याने प्रवीण मनवाडे यांच्या घराला लक्ष्य केले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, DYSP रोहिणी साळुंके, वडगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.